तर बघा ही अशी पाहुणे असतात येतात आणि लगेच निघात्या. आमची सानू आलेली आहे ना सानू, आणि चालले बी लगेच आहे ना. इकडं मामी पण आल्यात, मोठ्या मामी आमच्या. हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर तुम्ही म्हणता किती दिवस झाले ताई तुमचे व्हिडिओ नाही आले काय नाही. तर विषय असा आहे का कांद्याची म्हणजे कांदे काढणी चालू होती, त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला बनलाच नाही. आणि त्याच्यात 5 माणसं होती, म्हणजे 5 माणसं घेतली होते, तर मग व्हिडिओ घ्यायला झालंच नाही. हां पाहुणे ना, तर यांचं म्हणणं आहे पाहुणे. तर 5 पाहुणे घेतले होते म्हणजे कांदे काढायला. कांदे इतके जड गेले ना तर हात दुखायला लागले होते आणि काटून पण झाले, थोडे राहिलेत. तर आम्ही आलो होतो, मग म्हणलं हे तूर आपण त्या दिवशी गोळा केली होती आणि मग आता ही तुरीला आज मशीन यायची आहे. तूर आम्ही दुसऱ्या दिवशीच करणार होतो, पण काय झालं इकडं शेजार उभारला आणि मग वल्ल झालं, त्याच्यामुळं मग मशीन आली ना. आणि छोकूच्या पप्पानी इथं बघा हे सगळं एवढं काढलंय. लवकर आलते पुढं, ते म्हणले मशीन यायला टाईम आहे तवर तू घे घरचं आवरून. मग मी घरचं आवरून घेतलं आणि मग तवर यांनी इथं जागा केली मशनीसाठी. तर म्हणलं चला आता आलोय आम्ही, तरी मशीन अजून अर्धा तास यायची म्हणतात. तर असं झालं. आणि व्हिडिओ घ्यायचं कारण काय झालं तुम्हाला तर सांगितलंच, माणसं होते पण मग त्या माणसांचं आवरायचं, कारण ते जेवण खाऊन होते आमच्याकडं. तर सकाळचंच त्यांचं आवरायचं आणि व्हिडिओला थोडे शॉर्ट घेतले होते बरं का मी. पण काय झालं व्हिडिओ हेच करता नाही आला मला, म्हणजे एडिटिंग नाही करता आला, त्याच्यामुळं मग व्हिडिओ घेतलाच नाही मी. नंतर एक दिवस घेतला, पण नंतर म्हणलं जाऊ दे आता 5-6 दिवस नकोच घ्यायला. माणसं होते, परत त्यांचा स्वयंपाक आवरायचा, परत त्यांच्याबरोबर जायचं, परत संध्याकाळी आल्यावर त्यांचा स्वयंपाक आणि ते बनवायचा, आमचा बनवायचा, मग त्याच्यात खूप वेळ गेला म्हणून मी व्हिडिओच नाही घेतला. तर असं आहे. तर काय हो मग घ्यायची का? किती होईल तूर आपल्याला? 2-4 पोते. हा ना, 3 पोते. मोकळे चाले. ते लाल ड्रम भरून घेऊन यायचं ना पाण्याचं तुम्ही. अगं हे आणलं ना मी, दादानी दादाने आणलं का? मी आणलं. दादा आणलं तो दादा. दादा आणतो ना, दादा नाही मोकळा दादा लय काम करतो मग. हा काय निम्म गुळण्यालाच जाईन तुम्हाला. मग आता घाण सवय लागली ना मला, मोडायची ना मग. आता दारू पित ना, आता हे सगळं मूड तिथं, मग जीवनात येऊन उपयोग काय मग? हा ते खरं आहे. मग काहीतरी सवय पाहिजे ना माणसाला. बरं आहे मग. तर सगळं झालं, तुरं पण झाली, गचुंड बांधून 4 गोण्या झाल्या आणि विकून पण आले छोकूचे पप्पा. तर असं आहे. आणि हे एक गोण राहिली इथं, हे अर्ध उसक बाचकं, त्याच्यात सगळं काड्या कुड्या येतं, ते नीट करावं लागेल. इथं भुसकाट पण भरून न्यावं लागेल. आणि मी कापलाय हा पाला काढांसाठी बांधायला. तर चला आता थोडासा आणखीन कापिते आणि मग निघतो आम्ही पण घरी, कारण घरी यायचे आहेत पाहुणे. तर चला, आजी तिकडे गेलेली काटायला, आज काही काटायला हात लागत नाही वाटतं, बघू. तर चला आता यांना अजून थोडंसं कापिते मी, म्हणजे कार्डांना होईल. तर चला आता. तर बघा ही असे पाहुणे असतात येतात आणि लगेच निघात्या. आमची सानू आलेली आहे ना सानू, आणि चालले बी लगेच आहे ना. इकडं मामी पण आल्यात, मोठ्या मामी आमच्या. सना काय मग? काय नाही, राहिले असते मटन बिटन केलं असतं ताईला भेटायला. हा ना. बोलत होते पण तिचं घर असं खाली का ओढ्यामध्ये, गरज सापडा ना. सोनू होती ना, मग तिला मग माहिती सांगितलं ना मी, आहे ना. नाही तर काही चाले असते इथपर्यंत. तिला आता सांगून ठेवलं चैत्र मावशीला, घर तुम्ही पार्लर मध्ये बांधायचं, लांब नका बांधू. हा ना.
नाही मग गावातली गावातूनच जायला ना. अगं इकडं मळ्यातलं एवढं भारी वातावरण बघाय भेटलं असतं का तुला. पण लईन दर्यात राहते तुम्ही. हा काय मग हाय बाई असं राहते बाई आम्ही. बरं आम्ही येतो, आमचं लग्न आहे बहिणीच्या मुलीचं. खूप उशीर झालाय, सगळे पाहुणे तिकडे ना, आम्ही आमच्या चैतुताईसाठी इकडे आलेलो आहे खास. हा ना. माणसं तिकडे माहेरची माणसं सोडून. हा ना मी नाही का ती मग माहेरचीच काय ग. त्याच्या हाताला भरलेले ग. धुवून काढ ना मग. काय नाही तुला फोटो काढायचे तर इथं मस्त. आता खूप व्हिडिओ. सॉरी तुम्हाला ओळख करायचं राहूनच गेलं. हा माझा मामाचा मोठा मुलगा आणि त्याची ही मुलगी आणि ती त्याची बायको रोहिणी. तर अशी यांची फॅमिली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट नक्की करा.